फेब्रुवारी 2026 रोजी घरफोडी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नितीन चुलपार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक आंतरराज्यीय मोबाईलची चोरी करणारी टोळी नागपूर शहरात गुन्हे करण्यासाठी आलेली आहे आणि ते एका ठिकाणी किरायाने राहत आहेत. अशी खबर खात्रीशीर मिळाल्यामुळे घरफोडी विरोधी पथकचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या त्या ठिकाणी सापळा लावला. यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते ठिकाण आहे. तिथं हे लोक शाहू मोहल्ला यशोधरा नगर या ठिकाणी एका व्यक्तीकडून किरायाने घर घेऊन हे सर्व आरोपी तिथे राहत होते. ज्यावेळेस आपली टीम त्या ठिकाणी पोहोचली तर त्यांच्या अंगझडतीमध्ये एकूण 12,11,000 रुपयाचे विविध कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल फोन्स त्यांच्याकडे मिळून आले. इंट्रोगेशन केल्यानंतर हे सर्व मोबाईल त्यांनी वेगवेगळ्या भागातून चोरी केले असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. हे जे एकूण 10 आरोपी ताब्यात घेण्यात आले, यांचा सर्वांचं राहण्याचं ठिकाण हे जिल्हा साहिबगंज, राज्य झारखंड या ठिकाणचे राहणारे हे लोक आहेत आणि महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जाऊन गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल चोरी करणे किंवा बाजाराच्या ठिकाणी लोकांना टार्गेट करून त्यांच्याकडून खिशातून मोबाईल लंपास करणे, अशा पद्धतीची या आरोपींची मोडस आहे. आतापर्यंत यांनी नागपूर ग्रामीणच्या विविध भागातून तसेच भंडारा, यवतमाळ, गोंदिया, वाशिम, नागपूर या भागातून लोकांचे मोबाईल चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्या दृष्टीने तपास अजून सुरू आहे. गर्दीचा फायदा घेऊन लोकांच्या खिशातून मोबाईल लंपास करणे ही यांची मेन मोडस. इथं चोरी केलेले मोबाईल वेस्ट बेंगॉल किंवा इव्हन बांगलादेशच्या बॉर्डर पर्यंत नेऊन विकण्याचं हे मोठं रॅकेट आहे. त्या रॅकेटचे मुळापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि थोड्याच दिवसात याच्यामध्ये आणखीही आरोपी निष्पन्न होऊन अजून एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त होऊ शकतं. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर, तसेच जॉईंट सीपी श्री नवीनचंद्र रेड्डी सर, तसेच अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री वसंत परदेशी सर, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राहुल माकणीकर सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. हे सर्व आरोपी झारखंड राज्यातील साहिबगंज जिल्ह्यातील आहेत आणि त्यांच्याकडून इंट्रोगेशन मध्ये अशी माहिती मिळाली की त्यांच्या गावामधून बऱ्याचशा गँग्स अशा महाराष्ट्रात तसेच देशाच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये जाऊन मोबाईल चोरीचाच व्यवसाय करतात. रोजीरोटीसाठीच हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो अशी माहिती निष्पन्न झालेली आहे. इथून जे मोबाईल चोरले ते इव्हन वेस्ट बेंगॉल किंवा बांगलादेशच्या बॉर्डर पर्यंत पाठवण्याचं काम हे लोक करतात असंही समजलेलं आहे. त्या दृष्टीने अजून तपास सुरू आहे. आणखी लोकांचं इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये निष्पन्न होऊ शकतं आणि मोठं रॅकेट उद्ध्वस्त होऊ शकतं.